नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय एक स्वायत्त संस्था AICTE नवी दिल्ली आणि DTE RTM नागपूर विद्यापीठ नागपूर यांच्याशी संलग्न असलेल्या गायकवाड पाटील इन्स्टिट्यूटला नॅशनल बोर्ड ॲग्रीडिटेशन प्राप्त झालेलं आहे। तुळशीरामजी गायकवाड पाटील इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेज येथील इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि मेकॅनिकल इंजिनियर या दोन्ही डिपार्टमेंटला MBA प्राप्त झालेलं आहे। या यशाबद्दल गायकवाड पाटील इन्स्टिट्यूट येथील सर्व शिक्षक, कर्मचारी, अधिकारी यांनी नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं। कार्यक्रमाप्रसंगी अनेकांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। अपना सारा सनम एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है। एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है। तुम भी चलो हम भी चले, चलती रहे जिंदगी। चाहे तुम कुछ ना कहो, मैंने सुन लिया कि साथी प्यार का मुझे चुन लिया, चुन लिया। पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार। कहते हैं कर्म तुम्हारा कल होगा, कर्म तुम्हारा कल होगा, और कर्म अगर सच्चाई है तो कर्म कहाँ निष्फल होगा। हर एक संकट का हल होगा, आज नहीं तो कल होगा। लोहा जितना तपता है, लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है। लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है। सोने को जितनी धार लगे उतना ही खूब चमकता है। हीरे को सोने को जितनी आग लगे उतना ही प्रखर निखरता है। हीरे पर जितनी धार लगे उतना ही खूब चमकता है। मिट्टी का बर्तन पकता है, मिट्टी का बर्तन पकता है तो खनकर खूब खनकता है। सूरज जैसा बनना है, सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा, आज नहीं तो कल होगा। हर एक संकट का हल होगा। ये दो लाइन के साथ में आज मैं इस सेलिब्रेशन की ईव को शुरुआत करती हूँ, और सभी को रिक्वेस्ट है कि आप ये इवनिंग को एंजॉय कीजिए, और इसी हिसाब से इसी टाइप से आप सभी का कोऑपरेशन, गाइडलाइंस हमें आप देते रहिए। आपकी डायरेक्शंस, आप जो भी हमें मेंटरिंग करते हैं, it is very much useful to every one of us to grow and to achieve the pinnacle of success in the coming future. So ladies and gentlemen, thank you very much. Thank you. मोहन सर तो जानते ही होंगे कि 1,500 से आसपास कुछ कंस्ट्रक्शन रहा होगा स्क्वायर मीटर का, और ए विंग की सिर्फ ग्राउंड फ्लोर और फर्स्ट फ्लोर था। और आज इस कैंपस में श्री मोहन जी गायकवाड़ सर ने जो इंफ्रास्ट्रक्चर क्रिएट किया है, वो 50,000 स्क्वायर मीटर से कम इंफ्रास्ट्रक्चर इस कैंपस में नहीं है। ये तारीफ काबिल है। एक आदमी अपना सपना देखते हुए इस कॉलेज को हॉरिजॉन्टल एक्सपांशन के साथ साथ वर्टिकल एक्सपांशन की ग्रोथ के ऊपर लेके जाता है। ये रियली एक नागपुर रीजन के लिए, सेंट्रल इंडिया के लिए तारीफ काबिल है। हॉरिजॉन्टल एक्सपांशन के साथ साथ जो वर्टिकल एक्सपांशन का जो कार्य हुआ है, जिसमें आपने जो NAAC एक्रेडिशन हासिल किया है, जिसमें A+ ग्रेड मिला है। दूसरा, संस्था ऑटोनॉमस है, शायद उसकी बैच अभी पहली बैच पास होना है, फाइनल ईयर में अभी जाएगी। और तीसरा जो NBA एक्रेडिशन का, जो कि एक क्वालिटी मैंडेट है, क्वालिटी पैरामीटर है, वो क्वालिटी मैंडेट, क्वालिटी पैरामीटर भी आपने हासिल किया। तो निश्चित तौर पे आप एक अच्छा काम कर रहे हैं, और अच्छी संस्था करके आपने अपना एक नाम बनाया है, और इस कॉलेज को जो है को एजुकेशन सिस्टम में काफ़ी अच्छा मतलब नाम हासिल किया है। तो आप सभी ने जो मेहनत की है उसके लिए मैं बधाई देता हूँ।
और मोहन सर का तो मैंने एक बार मतलब कई बार मैंने उनको नज़दीक से देखा है कि उनके हौसले बहुत बुलंद है, मतलब इतने बुलंद है, लेकिन जितने हौसले बुलंद है उसके साथ साथ वो हौसलों से 100 गुना ज़्यादा खुद मेहनत करते हैं और दूसरों को भी मेहनत करने के लिए प्रेरित करते हैं। ठीक है, सो मित्रों, ये जो उनकी एक खासियत है कि खुद मेहनत करना, अपने सपने को साकार करने के लिए एक बार अगर डिसाइड कर लिया कि भाई ये करना है तो उसके प्रति सब कुछ लगा देना और अपनी मेहनत से उसको हासिल करना, उसकी वजह से आज ये TGP-CET भी उसने एक मुकाम हासिल किया है। इसी तरह का आप करते रहिए। आने वाले दिनों में जो NBA एक्रेडिशन का क्राइटेरिया है और स्ट्रिंजेंट होते जाएगा, जैसे कि अभी मैं हमारे एक पॉलिटेक्निक जो मेंटी इंस्टीट्यूट्स है चंद्रपुर में, वहाँ पे अलुमनी मीटिंग कंडक्ट कर रहा था। अलुमनी मीटिंग में जैसे ही मैंने पूछा कि वो पॉलिटेक्निक के बच्चों को कि क्या ये आपकी ड्रीम इंस्टीट्यूशन है, तो उन्होंने बताया नहीं, ये ड्रीम इंस्टीट्यूशन नहीं है। ठीक है, तो मैंने बोला आपकी ड्रीम इंस्टीट्यूशन, आप डायरेक्ट सेकंड ईयर BE में गए तो वो है क्या? तो उन्होंने बोला हाँ है, ये हमारी ड्रीम इंस्टीट्यूशन है। वो लड़कियां जो कंप्यूटर साइंस की थी वो नागपुर में पढ़ती है, कॉलेज का नाम नहीं बताऊंगा, लेकिन मैंने उनको पूछा कि भाई क्यों आपकी वो ड्रीम इंस्टीट्यूशन है, तो उन्होंने बताया कि NBA एक्रेडिटेड ब्रांच में हमें एडमिशन मिली है। इसका मतलब आज पेरेंट्स के बीच में, स्टूडेंट के बीच में एक अवेयरनेस क्रिएट हो गया है कि आपको जिस ब्रांच में एडमिशन लेना है वो क्वालिटी मैंडेट के ऊपर, NAAC एक्रेडिशन या फिर NBA एक्रेडिशन के पैरामीटर के ऊपर खरी उतरनी चाहिए, और इस तरह से स्टूडेंट्स या पेरेंट्स एडमिशन ले रहे हैं। तो आपने एक मुकाम तो हासिल किया है, उसके साथ साथ मुझे बताया गया है कि रिसर्च सेंटर आप लाने वाले हैं, कुछ मैकेनिकल, कंप्यूटर साइंस, MBA और इलेक्ट्रिकल या और कुछ ब्रांचेस में। तो रिसर्च सेंटर आगे आएगा, ऑटोनॉमी को आप लोग बरकरार रखोगे। रिसर्च सेंटर से साथ साथ जो है इसको आगे की दिशा में लेके जाने के लिए आगे चल के ये कॉलेज जो है यूनिवर्सिटी करके कहलाएगा या डीम यूनिवर्सिटी स्टेटस हासिल करेगा, ऐसी मुझे आशा है। और आप हमेशा आगे बढ़ोगे, इसी तरह से मेहनत करते रहिए, इसी तरह से सपने देखते रहिए और अपने सपने को साकार करने की कोशिश कीजिए। आपका जो एक्सेलेंस के तरफ का जो सफ़र है वो 2007 में ही शुरू हो चुका है। धीरे धीरे आप एक एक मुकाम हासिल कर रहे हैं। तो जो सफ़र की शुरुआत करते हैं वो मंजिल को पार करते हैं, जो सफ़र की शुरुआत करते हैं वो मंजिल को पार करते हैं। बस एक बार चलने का हौसला रखिए, बस एक बार चलने का हौसला रखिए। अच्छे इंसानों का तो रास्ते भी इंतज़ार करते हैं। सो फ्रेंड्स, अच्छे इंस्टीट्यूशंस का, अच्छे लोगों का हमेशा हमारे समाज को, हमारे आने वाले पीढ़ियों को इंतज़ार रहेगा। आप अच्छे हैं, अच्छे थे, और अच्छा बनने की कोशिश कीजिए और कुछ मुकाम हासिल करने की कोशिश कीजिए, ताकि समाज के प्रति आपकी जो दायित्व है, जो रिस्पॉन्सिबिलिटीज़ है, आपकी ड्यूटीज़ है, NAAC A+ एक्रेडिशन होने की वजह से, NBA एक्रेडिशन बनने की वजह से जो ऊंची हो गई है, तो समाज की तरफ का आपका दायित्व इसी तरह का आप बरकरार रखेंगे। इसी तरह आप जो है समाज को सेटिस्फाई करते हुए कुछ ना कुछ देने की कोशिश करेंगे। इसी आशा के साथ मैं अपने वाणी को विराम देता हूँ। धन्यवाद। So I am actively associated with the German Training Center Dual-Wet Education System. It is the best in the world. And recently I have visited Germany twice, and we have a continuous interaction with them. I have undergone the training, and I have also observed their methodology of giving training. In terms of engineering, in terms of technology, Germany leads the world. So I am already in touch with BBW BFZ, and I would be very happy if your institute has an tie-up or a MOU with them. This will take you to the next level. So heartiest congratulations to all of you. Thank you.
On stage, I would like to invite Dr. Mohan Gaikwad sir, Mr. Akash Gaikwad sir, Dr. P.L. Nagtode sir, Professor Pragati Patil ma'am, along with Dr. G.K. Avari sir, Dr. Milind Khanapurkar sir, Dr. Sanjay Ingole sir, Dr. Amit Bhende sir, Mr. Kishore Saste and Ms. Shabi Chaurasia. Please, I would like everyone to please come on stage. Please sir, please ma'am. नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथमध्ये आपलं स्वागत आहे. नववर्ष कसं पुस्तकासारखं असतं ना, 365 दिवसांचं. जसं पान पलटू तसं नवनवीन मिळत जातं. नवी माणसं, नवी दिशा, नवी ध्येय, नवी आशा, नवी आकांक्षा, नवहर्ष, नववर्ष. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे. संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे. तुळशीरामजी गायकवाड पाटील इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेज इथे वाहू दे आनंद वारे. आज या ठिकाणी नवीन वर्षाच्या निमित्त आज आनंदमय सोहळा साजरा होत आहे. आपल्या सर्वांना सांगून अत्यंत आनंद होते आहे की इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेज गायकवाड पाटील इन्स्टिट्यूट या ठिकाणी त्यांच्या 2 डिपार्टमेंटला, इलेक्ट्रॉनिक त्याचबरोबर मेकॅनिकल डिपार्टमेंट, या दोन्ही डिपार्टमेंटला NBA ॲग्रिडेशन मिळालेलं आहे आणि त्याचा आनंद सोहळा आज या ठिकाणी साजरा होत आहे. आणि या सोहळ्याप्रित्यर्थ त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आमची शंखनाथ टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे. आता आपल्यासोबत इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट येथील डॉक्टर ठाकरे सर आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. नमस्कार सर. सर्व तर आपलं खूप खूप अभिनंदन. सर, मला सांगा की NBA ॲग्रिडेशन जे मिळालेलं आहे त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? हे पहिले तर मी नवीन वर्षाप्रित्यर्थ सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि हे जे NBA ॲक्रिडेशन इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला मिळालेलं आहे ते फक्त आमच्याच डिपार्टमेंटचं नसून याच्यात पूर्ण इन्स्टिट्यूटची मेहनत आहे. स्पेशली आमचे जे मॅनेजमेंट आहेत त्यांचं आम्हाला खूप खूप सहकार्य लाभलं. त्याच्यानंतर आमचे प्रिन्सिपल, आमचे व्हाईस प्रिन्सिपल आणि सगळे जे ऑफिस बेअरर्स आहेत त्यांचं सगळ्यांचं सहकार्य लाभलं. आणि त्याच्यामुळेच आम्ही आमच्या डिपार्टमेंटला ॲक्रिडेटेड करू शकलो. आणि मोलाची गोष्ट सांगायची म्हणजे आमची जी फॅकल्टी आहे त्यांनी खूप मेहनत घेतली. कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की NBA ॲक्रिडेशन करण्यासाठी भरपूर मेहनत लागते. तर ती आमच्या फॅकल्टीजनी घेतली, आमच्या स्टुडंट्सनी घेतली. स्टुडंट्सला आम्ही ट्रेन केलं आणि नुसतं ट्रेंडच नाही केलं तर त्यांनी पण स्वतः समोर येऊन या ॲक्रिडेशनसाठी त्यांनी आपलं सहकार्य दिलं. आणि त्याच्यामुळेच हे ॲक्रिडेशन जे आहे ते आम्हाला मिळालं. सर, तर खरं तर हे सर्वात मोठं यश आहे जे या कॉलेजला मिळालेलं आहे. सर, मला सांगा याची तयारी तुम्ही कशा पद्धतीने केली, याची सुरुवात कशी झाली तुमची? असं आहे की ॲक्रिडेशनचा एक फॉर्मॅट असतो. तो फॉर्मॅट म्हणजे आपल्या एज्युकेशन सिस्टमच्या अनुसार तो फॉर्मॅट बनलेला असतो. आणि तो आपण एक अमेरिकन स्टँडर्ड आहे ज्याला म्हणतो आपण वॉशिंग्टन अकॉर्ड. तर त्या वॉशिंग्टन अकॉर्डच्या हिशोबाने हा फॉर्मॅट बनलेला असतो आणि त्याला आपल्याला फुलफिल करावं लागतं. तेव्हाच कुठे एका इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटला ॲक्रिडेशन मिळतं. तर ते जे इतकं टफ आहे ते फॉर्मॅटच तो इतका टफ आहे. आणि त्याच्यामध्ये जे जे आपण करतो आपल्या डिपार्टमेंटमध्ये त्याचं सगळ्याचं आपल्याला तिथे म्हणजे काय म्हणतात त्याला सहकार्य द्यावं लागतं. आणि त्याच्या हिशोबाने आपल्याला ते फॉर्मॅट अनुसार मग नंतर एक्सपर्ट टीम येतं, ती व्हेरीफाय करते ती. आणि ती व्हेरीफाय केल्यानंतर समजा व्हेरिफिकेशन बरोबर असेल त्यांचं तरच आपल्याला हे ॲक्रिडेशन मिळतं. सर, मला सांगा हे सगळं करत असतानाच एखादा काही किस्सा जो तुम्ही आवर्जून आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिणार? किस्सा म्हटलं म्हणजे असं आहे की ॲक्च्युली पूर्ण ॲक्रिडेशनच्या प्रोसेसमध्ये एक टेन्शनचं वातावरण असतं. पण ते टेन्शनचं जे वातावरण आहे म्हणजे काम तर करायचं आहे, ठीक आहे, ते काम चांगल्या रीतीने झालं पाहिजे. पण त्याच्यामध्ये थोडीशी फॅकल्टीजची चिडचिड पण होते. कारण की ते एवढं मोठं काम आहे तर त्याच्यामध्ये चिडचिड पण होते. तर त्यांना सांभाळणं हा एक खूप मोठा टास्क असतो. ठीक आहे ना, की आज एवढी मोठी प्रोसेस म्हणजे 1 वर्षापासून आम्ही त्याच्या मागे लागलेलो आहे. तर तो जो पेशन्स आहे तो पेशन्स कुठेतरी फॅकल्टीचा सुटतो. तर मग तो सुटतो तर त्यांना आपल्याला जागेवर आणायचं आहे की नाही, आपल्याला पुढे पण करायचं आहे. तर तो पेशन्स जो आहे तर असं 1-2 ठिकाणी झालं असं की बा आमच्या फॅकल्टीचा थोडासा पेशन्स तुटला. पण त्याला मग आम्ही चांगल्या रीतीने मिळून
ते पुन्हा पुढे सुरू केलं. आपण म्हणतोच की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. सर, मला सांगा की येथील विद्यार्थी वर्ग असोत की शिक्षक वर्ग, तेथील नॉन टीचिंग स्टाफ, त्यांचं सहकार्य कसं होतं याबद्दल? त्यांचं सहकार्य म्हणजे त्यांच्यामुळेच आम्हाला ते ॲक्रिडेशन मिळालं पहिली गोष्ट तर, कारण की स्टुडंट्स नाही तर ॲक्रिडेशन नाही. ठीक आहे, तर स्टुडंट्सचं मी तर म्हणतो की बा म्हणजे स्टुडंट्सचं सहकार्य हे जास्त पर्सेंटेजमध्ये आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर. नॉन टीचिंग स्टाफनी आम्हाला भरपूर मेहनत केली, त्यांचंही खूप सहकार्य लाभलं, कारण की लॅबॉरेटरी प्रिपरेशन आणि हे सगळं जे आहे ते नॉन टीचिंग स्टाफमुळेच हे संभव झालं. ठीक आहे, तर हे सगळ्यांचा वाटा होता, त्याच्यामुळेच हे ॲक्रिडेशन आम्हाला मिळालं. मी या यशाचं श्रेय जे आहे ते माझ्या पूर्ण मंडळींना, जे 19 फॅकल्टी आहे माझ्यासोबत, जे पूर्ण मागच्या 2 वर्षापासून माझ्यासोबत सकाळ दिवस रात्र पूर्ण वेळ काम केला त्यांनी, अशा सर्व फॅकल्टी मेंबरला मी मनापासून धन्यवाद देतो आणि या श्रेयाचा जे काही आहे वाटा आहे त्यांना समर्पित करतो मी. आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की मागचे 2 वर्ष जे आहे आम्ही कसं आहे की प्रत्येक गोष्टी ज्या गाईडलाईन्सने आम्हाला सांगण्यात आलं की या पद्धतीने केलं पाहिजे, या अशा प्रकारे मॅनेजमेंटने आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. आम्हाला आमचे AICTE मार्गदर्शक डॉक्टर GK आवारी सर झाले, त्यातल्या त्यात मग आमचे डीन्स होते, बाकीचे मग हेड्स, डिपार्टमेंटचे हेड्स होते आणि प्रत्येक गोष्टी प्रत्येक वेळी त्यांनी आम्हाला करेक्ट पद्धतीनं मार्गदर्शन केलं. त्यामुळे या गोष्टीवरून आम्हाला खूप फायदा झाला आणि फायद्यातूनच आम्हाला लक्षात आलं की जे काही आम्हाला समोर काही कमिटी फेस करायची आहे, त्या कमिटीमध्ये आम्हाला जे त्रास व्हायला पाहिजे होतं तो त्रास झाला, पण तो कसा आहे की थोडा कमी प्रमाणात आणि कसं पद्धतशीर आम्ही त्या गोष्टीला कसं आहे समोर जाऊन बरोबर पडताळून आम्ही त्या गोष्टीला सामर्थ्यपणाने समोर झालो आणि एक्सपर्टसमोर आम्ही आमचं कसं प्रदर्शन चांगल्या पद्धतीने मांडलं आहे. तर या यशाबद्दल तुम्हाला कुणाकुणाचं सहकार्य लाभलं? या यशाबद्दल सर्वात प्रथम तर आमचे जे GPGIचे जे चेअरमॅन सर आहे डॉक्टर मोहन गायकवाड सर, हे खूप महत्त्वाचं म्हणजे यांचं की मार्गदर्शन खूप मोलाचं होतं. यांचं धाडस म्हणा, यांचं मोटिवेशन म्हणा, हे सर्व गोष्टी आमच्या कशा की मला सुद्धा या कॉलेजला जवळपास 13 वर्ष झाले. 13 वर्षामध्ये मी कसं आहे की त्यांचं मार्गदर्शनाखाली बऱ्याचशा गोष्टी करून राहिलो आहे आणि भविष्यात करतही राहणार. तर या NBA च्या या सहलीत त्यांनी मला खूप मोठा मार्गदर्शन दिला आणि त्यांनी प्रत्येक वेळोवेळी तेच फक्त चेअरमॅन सर डॉक्टर मोहन गायकवाड सरच नाही तर सोबत डॉक्टर संदीप गायकवाड जे आमचे ट्रेझरर आहे, त्यांनी पदोपदी आम्हाला या गोष्टी प्रत्येक वेळी जेव्हा ज्या गोष्टीची मदत लागत होती प्रत्येक गोष्टीत आम्हाला त्यांनी सहभाग केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आमचे प्रिन्सिपल सर आहे जे PL नागतोडे सर आहे, त्यांच्या अथात प्रेमाने, त्यांच्या अथात मार्गदर्शनाखाली आणि या गोष्टी खूप सहज झाल्या. याच्या व्यतिरिक्त आमचे ज्या प्रिन्सिपल मॅडम आहे डॉक्टर प्रगती पाटील मॅडम जे आहे, प्रत्येक वेळी आमच्यासाठी एक मोटिवेशनल फॅक्टर होत्या आणि ते कसं आहे की छोट्या गोष्टीसाठी मग तो हा विचार नाही करत को सकाळचा असेल, दुपारचा वेळ असेल का रात्रीचा वेळ असेल, प्रत्येक गोष्टी स्वखुशीनं ते स्वतःहून येऊन म्हणजे केबिनमध्ये येऊन म्हणा किंवा आम्हाला केबिनमध्ये बोलून प्रत्येक गोष्टी आम्हाला मार्गदर्शन म्हणजे तुमच्या काय कठीणाई आहे, तुम्हाला काय करायला पाहिजे, तुम्ही आमचे विचार मांडा आणि तुम्हाला काय पद्धतीने सोल्युशन निघू शकते, प्रत्येक गोष्टी बारकाईने आम्हाला त्यांनी विचारलं आहे. त्याबद्दल कसं आहे की ही वाटचाल खूप सोपी झाली आमच्यासाठी. खरं तर आपल्या सर्वांना सांगून आनंद होते आहे की तुलसीरामजी गायकवाड पाटील कॉलेज येथील इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल डिपार्टमेंट या दोन्ही डिपार्टमेंटला NBA ॲग्रिडेशन मिळालेलं आहे आणि ही तर फार आनंदाची बाब आहे. सर, या ठिकाणी जो आनंदमय सोहळा साजरा होत आहे, येथील टीचर स्टाफ, त्यांचं सहकार्य, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? ॲक्च्युली NBA ॲक्रेडिशनमध्ये सर्वांचा रोल असतो. स्टुडंट, टीचर्स, पॅरेंट्स, इवन जे एम्प्लॉय देतात ते इंडस्ट्रीवाले आणि आमचं मॅनेजमेंटसुद्धा, या सर्वांचं दे आर कॉल्ड ॲज स्टेक होल्डर्स. तर आमचं NBA झालं म्हणजे प्रत्येक जणांनी
त्याला जी जी जबाबदारी होती ती त्यांनी योग्यरित्या पार पाडली आणि त्या कारणानं हे NBA ॲक्रेडिशन झालं. तर याच्यामध्ये सर्वांचा वाटा आहे. स्टुडंट असो, पॅरेंट्स असो, मॅनेजमेंट असो, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ असो आणि आमचे ॲल्युमिनीसुद्धा जे इथे पासआउट होऊन गेलेले आहे त्यांचंसुद्धा कॉन्ट्रीब्युशन असतं याच्यामध्ये. खरं तर कोणत्याही गोष्टींमध्ये यश प्राप्त करण्यासाठी सामूहिक एकता, पेशन्स, त्याचबरोबर जिद्द आणि आकांक्षा महत्त्वाची असते. आणि हेच तुळशीरामजी गायकवाड पाटील इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजने साकार केलेलं आहे आणि त्यांच्या अथक परिश्रमातून त्यांना हे यश प्राप्त झालेलं आहे. कॅमेरा पर्सन सचिनसह मी प्रियंका ठाकरे, शंखनाथ, न्यूज नागपूर. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.